या अभ्यासात त्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांप्रमाणे गिनीपिगच्या गर्भाशयाच्या मुखातील पेशींचा आकार आणि स्वरूप बदलतं. आणि ही गोष्ट इतकी घड्याळाच्या काट्याप्रमाणे नियमित असते की नुसत्या पेशी बघून तो गिनीपिगच्या पाळीचा आज कितवा दिवस आहे हे सांगू लागला. हा प्रयोग त्यांनी मनुष्यांवर करायचं ठरवलं, पण अर्थातच त्याला स्वतःची बायको सोडून कोणी स्वयंसेवक मिळेना. मग बायकोवर प्रयोग करून त्याला हे लक्षात आलं की मानवाच्या पेशीमध्ये सुद्धा पाळीच्या दिवसांप्रमाणे फरक पडत जातो. त्याने निरीक्षणं डॉक्टरांच्या सभेत मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याची चांगलीच हुरियो झाली. एखादा शास्त्रज्ञ इतका निरर्थक प्रयोग कसा काय करू शकतो? मासिक पाळीचा दिवस शोधून काढायला पेशींचा अभ्यास कशाला करायला हवा? ते तर काय त्या बायका मोजूनही सांगू शकतात दिवस. डॉक्टरांनी त्याची पुरती टर उडवली. पॅप नाराज झाला पण निराश झाला नाही. त्यानं आपला अभ्यास चालूच ठेवला. त्याला मनातून खात्री झाली होती की अशा प्रकारच्या पेशींचा अभ्यास करून आपण पुढे येऊ घातलेल्या रोगाची आधीच चावल घेऊ शकू.